हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवत आहोत चण्याची भाजी. ही भाजी बनवायला सोपी आहे आणि चवीला तर खूपच छान लागते. त्याचबरोबर ही भाजी बनवताना आपण चण्याचं सूप देखील बनवणार आहोत. थंडीचे दिवस आहेत, सर्दी खोकला असेल तर असं काहीतरी गरम गरम सूप प्यायलं तर नक्कीच बरं वाटतं. तर सूपची रेसिपी देखील सांगितलेली आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चण्याच्या या भाजीसाठी मी इथं हिरवे चणे घेतलेले आहेत, 4 ते 5 तास भिजवलेले आहेत. याऐवजी काळ्या चण्यांचा देखील आपण वापर करू शकतो. आता हे कुकरला आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणून कुकरच्या भांड्यामध्ये ही ट्रान्सफर केलेली आहे. आणि पाण्याचं थोडंसं प्रमाण इथं जास्त घेतलेलं आहे. आपल्याला सूप बनवायचं आहे, म्हणून पाणी जे आहे इथे घालताना जास्त घालायचं आहे. याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चमचा धनाजिरा पावडर, पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. यामध्ये जर लाल तिखट हवं असेल तर 2 चिमूट लाल तिखट देखील टाकू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे कुकरला आपण शिजवून घेत आहोत 4 शिट्ट्या लावून. चणे शिजत आहे तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला तयार करूया. मसाला एकदम सोपा आहे. मसाल्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा असा कापून घेतलेला आहे. मीडियम साईजचा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कापून. 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आल्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आता हे सगळं साहित्य चॉपरमध्ये टाकलेलं आहे आणि चॉपरमध्ये आपल्याला जेवढं बारीक होईल तेवढं बारीक आपण हे करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकताय या पद्धतीने हे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण मी हे बारीक करून घेतलेलं आहे. किंवा मिक्सरमध्ये देखील आपण हे सगळे एकत्र वाटून घेऊ शकतो. सेपरेट प्रत्येक गोष्ट बारीक कापण्यापेक्षा असं हे पटकन चॉपर किंवा मिक्सरचा वापर केला तर वेळ वाचतो आणि पटकन आपला हा कच्चा मसाला तयार होईल. नॉर्मली आपण भाजी करताना सगळं साहित्य सेपरेट परतून घेत असतो, पण सगळं हे एकत्र वाटून व्यवस्थित जर परतून घेतलं तर चवीला तितकीच छान भाजी होते. तर सूप बनवायचं होतं म्हणून आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन हे चणे शिजवून घेतलेले आहे. आणि इथे पाहू शकता धनाजिरा पावडर टाकली होती, हळद टाकली होती, त्याच्यामुळे कलर देखील एकदम चेंज झालेला आहे. आता आपण हे चेक करूया. तर हातावर घेऊन मी हा एक असा प्रेस करून पाहिलेला आहे. एकदम मऊ असे हे चणे शिजलेले आहेत. आता यातलं जे पाणी आहे ते आपल्याला सेपरेट करायचं आहे आणि गरम गरम हे सूप म्हणून प्यायला द्यायचं आहे. याच्यामध्ये हवं असेल तर थोडंसं तिखट घालू शकता. थोडासा मॅगी मसाला जर घातला तर चटपटीत अशी चव येते, मुलं देखील आवडीने पितील. तर आता हे सूप आणि चणे जे आहेत ते आपण सेपरेट करून घेतलेले आहेत. आता जे चणे राहिले आहेत त्याची आपण भाजी बनवणार आहोत. तर एक पॅन गरम करून घेतलेली आहे. 2 चमचे तेलही गरम झालेलं आहे. तर फोडणी घालून घेऊया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर 2 चिमूट हिंग देखील टाकलेलं आहे. आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, ते आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस मी इथं लो फ्लेमवर ठेवला आहे जेणेकरून कांदा, टोमॅटो सगळं व्यवस्थित परतलं जाईल. यामध्ये टाकत आहेत 5 ते 6 ताजी कढीपत्त्याची पानं. 2 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर आपण लगेच सुके मसाले ॲड करणार आहोत, म्हणजे मसाले आणि कांदा टोमॅटोचं वाटण जे आहे हे चांगलं परतलं जाईल. पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर टाकत आहे आपण अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा आहे लाल तिखट टाकलेलं आहे. मसाले आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकता. आणि थोडासा पाव चमचा इथे गरम मसाला पावडर टाकलेली आहे. चव जी आहे ती छान येते. या व्यतिरिक्त दुसरे कुठले मसाले तुम्हाला ॲड करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. आता इथे हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. इथं ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण लो फ्लेमवर परतून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होईल, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण जे आहे ते व्यवस्थित असं परतलं जाईल. त्याचबरोबर जे सुके मसाले आपण ॲड केलेले होते ते देखील व्यवस्थित परतले जातील. आणि आधी आपण शिजवताना देखील काही मसाले टाकले होते, त्याच्यामुळे मीठही टाकलं होतं, त्याच्यामुळे इथं अंदाज घेऊन आपण मीठ टाकायचं आहे. तर मंद आचेवर आपण हे वाटण जे आहे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. चांगलं तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे. त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले चणे होते ते ॲड करायचं आहे. चण्यांबरोबर मी थोडंसं सूप देखील ठेवलं होतं आणि त्याच्यामध्येच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी देखील याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी थोडीशी ही ओलसर असलेली भाजी फक्त बनवत आहोत. टिफिनमध्ये आपण नेऊ शकतो आणि थोडीशी ओलसर असलेली अशी चण्याची भाजी खायला खूप छान लागते. आता इथे उकळी यायला लागली की आपण काय करणार आहोत, पॅन कवर करायची आहे आणि 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला हे मस्त असं शिजवून द्यायचं आहे. चणे ऑलरेडी शिजलेले आहेत, पण कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांची चव जी आहे ती मस्त अशी चण्यांमध्ये मुरली जाते आणि चव भाजीची छान लागते. त्याच्यामुळे
लो फ्लेमवर आपण हे 7 ते 8 मिनटं शिजवून घेतलेले आहे आणि त्यानंतर पाहू शकता दिसायला भाजी एकदम मस्त अशी दिसत आहे आणि मसाल्यांचा देखील मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर वरून टाकूया आपण ही हिरवीगार कोथिंबीर आणि आपली भाजी जी आहे ती गरमागरम अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी खायचं म्हटलं तर चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खायला खूप छान लागते. चणे जे आहेत एकदम मऊ असे शिजलेले आहेत. इथे पाहू शकता एकदम मस्त असा थिकनेस देखील आलेला आहे. खूप पातळ नाही आणि किंवा खूप घट्टसर अशी नाही आहे. थोडंसं पाणी राहिलं तरी थंड झाल्याच्या नंतर देखील याच्यातलं पाणी जे आहे ते आटलं जातं. चणे जे आहेत ते पाणी ॲब्झॉर्ब करतं. त्याच्यामुळे हा थिकनेस जो आहे तो एकदम परफेक्ट असा आहे. दिसायला भाजी खूपच छान दिसत आहे. चवीलाही तितकीच छान झालेली आहे. घरी नक्की करून पहा आणि जर रेसिपी आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.